त्याला म्हणायचं तुम्ही जे बॅनर वाचून थांबलाय ते या मशीनचा थांबलायचा. ह्याला म्हणायचं कांदा बारीक करायचं मशीन. त्याच्यामध्ये कसा होतो दाखवतो तुम्हाला. कांद्याला असं ठेवायचं पाठ पोळपाट वरती. एकदा माराल तर 6 तुकडे ताटासंग झाले खायला. आज कांदा परत रिटर्न टाका, वरनं मारा. तुम्ही जेवढा जास्त वेळ मारशीला तेवढा बारीक होणार, वेळ वाचणार, डोळ्याला पाणी येणार नाही. स्वच्छ पद्धतीनं भाजीपाला कटिंग करून द्यायचं मशीन म्हणायचं याला. त्याच्यामध्ये कांदा म्हणजे कांदा बारीक करून, कांदा, बटाटा, काकडी, गाजर, बीट, मुळा, शेंगदाणे, वटाणे, फुटाणे सुद्धा बारीक करू शकता. त्याला म्हणायचं कांदा बारीक करायचं मशीन. हे सिंगल घेता 150 रुपयाला येणार. पूर्ण कोंबो सेट घेता कंपनीचा तर 300 रुपयाला 4 वस्तू येणार. त्यांचा वापर उपयोग कसा करायचा दाखवतो तुम्हाला. 2 नंबरला अशी किसणी येणार, 2 पट्ट्या येणार, 3 नंबरचा होल्डर येणार. होल्डरचं काय काम असतंय, शेवट राहता हाता बोटाला लागतं टाकून देतात. ह्याच्यामध्ये अडकवायचं आणि घासायचं म्हणजे हात बोट कापू नये यासाठी याला म्हणायचं सेफ्टी होल्डर. चा वापर उपयोग कसा करायचा बघा. बटाटो सरळ ओढा, सरळ ओढला असा 1 नंबर मध्ये अशी डिझाईन तयार झाली. ही 1 नंबरला. आता 2 नंबरला चाळणची डिझाईन पाहिजे. बटाटो वरती घ्यायचा, फिरवायचा, खाली ओढायचा. प्रत्येक टायमाला बटाटो फिरवून खाली ओढा. याला म्हणायची चाळणची डिझाईन. डायरेक्ट डिझाईन करू शकता. डायरेक्ट तेलामध्ये टाका, फ्राय करा. उपासासाठी 1 नंबर आहे. 2 नंबरला हा होल्डर येणार. या होल्डरला असं अडकवायचं. वरनं ओढले उन्हाळ्याचे पातळ वेपर्स आले, हे उन्हाळ्याचे आले. आता ही पट्टी काढायची, दिलेले दुसरी लावाल तर आपण घरी बटाट्याचे भजे करतो. हा जरा भज्यासाठी जाड मध्ये आला. तू म्हणाल कांदा आम्हाला गोल पाहिजे, चाकूला जमत नाही. त्याच्यामध्ये अडकवायचं, धरायचं, घासायचं. एका लेवलचा एका साईजचा हा झाला गोल कांदा. तू म्हणाला आम्हाला गोल नको आहे, लांबडा पाहिजे. लांबडा सुद्धा येणार. काय करायचं लांबड्या कांद्यासाठी, एक कांदा घ्यायचा, एका कांद्याचे असे 2 तुकडे करायचे. दोन्ही तुकडे होल्डरला असं अडकून घ्यायचं. ते अडकून घेतले. मग तुमच्या घरी चिकन, मटन, बुर्जी, ऑमलेट, सॅलेड, सुकं, भजे, कोशिंबीर किंवा कांदा भज्यासाठी हा झाला कांदा लांबडा. तुम्ही म्हणाला आम्हाला सगळे मिळालं, कोबू काकडीसाठी काय, हेच येणार. एक कोबू घ्यायचा, एका कोबूचे असे 2 तुकडे करायचे. हा कोबू चायनीज, नूडल, मंचुरियन साठी घरच्या घरी कटिंग करू शकता किंवा लहान मुलांनी कच्चा खायला. आणि ह्या 3 वस्तूवरती हे मशीन फ्री मध्ये येणार तुम्हाला. त्याला म्हणायचं काय, व्हेज कटर. तिथून म्हणाल कच्ची केळी, पिकलेला आंबा, टमाटे, मोसंबी, पपई, चिक्कू, ज्याची साल काढून खाता त्याची साल काढू शकता. आणि इथून म्हणाल घरी कधी तर पोहे करता, वरण करता, कढी करता, त्यासाठी मिरच्या लागतात. त्या मिरच्या सुद्धा कटिंग करू शकता. किंवा आठवड्यातनं भेंडी आणता, पावशेर, अर्धा किलो, ते सुद्धा कटिंग करू शकता. त्याला म्हणायचं कोंबो सेट. ह्या कंपनीचा 300 रुपयाला 4 वस्तूचा सेट आहे. ह्याच्या संग आमचा कॉन्टॅक्ट नंबर, पत्ता, फोन नंबर